Hello, good morning students. Today we start new point of the syllabus, that is concept of utility. We have studied meaning of utility, types of utility, services of utility, service utility, form utility, then all types we have studied, then features we have studied. Now next point, this is informative in nature. Whatever you have studied in last two lectures, it is informative in nature. But now these concepts we will study from economics point of view, which is based on logic sense. So what is meant by total utility? There are two concepts in your syllabus. First is total utility and second is marginal utility. So what is total utility? Total utility is aggregate of utility derived by the consumer from all units of the commodity consumed. What is meant by aggregate? Aggregate means total. So in order to satisfy your want, you are using different units of the commodities. So utility which is derived from all units which are consumed, it is called as total utility. Marginal utility. Second term is marginal utility. Marginal utility refers to additional utility derived by a consumer from an additional unit of commodity consumed. What is meant by marginal? Marginal means additional. So whatever additional unit you consume to satisfy your want during a consumption, the utility which is derived from that additional unit is called as marginal utility. आता आपण युटिलिटीच्या कॉन्सेप्ट्स ह्या इकॉनॉमिक्स पॉइंट ऑफ व्ह्यूने स्टडी करणार आहोत. आत्तापर्यंत जे काही आपण शिकलो ते सगळं इन्फॉर्मेटिव्ह होतं. आता इन्फॉर्मेटिव्हपेक्षा थोडंसं वेगळं लॉजिक सेन्सवर आधारित अशी थेअरी या तुमच्या सिलेबसमध्ये आहे. त्या प्रत्येकाचं डेफिनेशन समजून घेणं, त्याच्या पाठीमागचं मीनिंग समजून घेणं हे इथं आवश्यक आहे. बिकॉज दीज आर बेसिक कॉन्सेप्ट्स. आणि नेक्स्ट इयरमधले जे काही इकॉनॉमिक्सचं सिलेबस आहे ते सगळे या बेसिसवरच आहे. FYला बरंचसं सिलेबसचा बेस हा 12वीतल्या इकॉनॉमिक्सचा आहे. त्याच्यामुळे ह्या बेसिक कॉन्सेप्टचं अंडरस्टँडिंग होणं खूप महत्त्वाचं आहे. तर आता जेव्हा आपण एखादी वॉन्ट सॅटिस्फाय करत असतो तेव्हा कमॉडिटी आपण यूज करतो. त्या कमॉडिटीकडून मिळणारी टोटल युटिलिटी म्हणजे टोटल युनिट्स जेवढे कंझ्युम आपण केलेले आहेत त्याच्यापासून मिळणारी टोटल युटिलिटी म्हणजे इथं TU असं त्याच्यामध्ये डिनोट केलेलं आहे इन शॉर्ट. सो दॅट इज टोटल युटिलिटी. ह्याला ॲग्रिगेट युटिलिटी असंही म्हणतात. ॲग्रिगेट याचा अर्थच काय होतो? टोटल. आणि जेव्हा टोटल हा शब्द येतो तेव्हा युनिट्स किती अपेक्षित असतात, एक्सपेक्टेड असतात? ऑल. टोटल याचा अर्थ ऑल युनिट्सकडून मिळणारी युटिलिटी ड्युरिंग द प्रोसेस ऑफ कन्झम्पशन ऑफ ए कमॉडिटी फॉर सॅटिस्फॅक्शन ऑफ वॉन्ट. त्याच्यानंतर मार्जिनल युटिलिटी म्हणजे काय? मार्जिनल युटिलिटी म्हणजे ॲडिशनल युटिलिटी डिराइव्ड बाय कंझ्युमर फ्रॉम ॲडिशनल युनिट. म्हणजे ह्या टोटल युटिलिटीमध्येच ही मार्जिनल युटिलिटी आपण समजून घेऊ शकतो. आता समजा तुम्ही एखादा वॉन्ट सॅटिस्फाय करण्यासाठी कमॉडिटी कंझ्युम करत आहात. पहिली कमॉडिटी कंझ्युम केली, दुसरी केली, आपण टोटल 5 असं धरू commodities for consumption. So when you consume first commodity, there is no question of total utility and marginal utility. Total utility and marginal utility are same. आणि जसं जसं तुम्ही पुढचे कंझ्युम करत जाता युनिट्स तसं तसं प्रत्येक वेळेस एक युनिट ॲड होतो आणि त्या ॲड झालेल्या युनिटकडनं मिळणारी युटिलिटी म्हणजे मार्जिनल युटिलिटी. आणि टोटल जेवढे युनिट्स आपण कंझ्युम केलेले आहोत
समजा 5 युनिट कन्झ्युम केले तर 5 युनिटपासून मिळणारी युटिलिटी म्हणजे टोटल युटिलिटी. आणि प्रत्येक सक्सेसिव्ह युनिट म्हणजे कंटिन्युअस तुमची प्रोसेस चालू असते त्या प्रोसेसमध्ये प्रत्येक पुढच्या युनिटपासून मिळणारी युटिलिटी म्हणजे मार्जिनल युटिलिटी. आता आपण हे विथ एक्झाम्पल समजून घेऊ. आता बघा इथं अगोदर हा शेड्यूल समजून घेऊ, टेबल समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला हे फॉर्म्युला आपोआप समजतील. आता पहिलं युनिट आपण कन्झ्युम केलं आहे त्यावेळेस टोटल युटिलिटी किती मिळाली 10 आणि मार्जिनल किती असणार आहे 10. आता पहिलंच युनिट आपण कन्झ्युम करतो तेव्हा टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटी हे सेम असतात. आता दुसरं युनिट कन्झ्युम केल्यानंतर टोटल युटिलिटी 10ची किती झाली 18. याचा अर्थ दुसरं युनिट कन्झ्युम केल्यानंतर तुमची युटिलिटी किती वाढली 8. म्हणजे सेकंड युनिट हे काय आहे मार्जिनल युनिट, त्याच्यापासून किती युटिलिटी मिळाली 8. आता हे कसं काढलं बघा, पहिल्यांदा किती होती युटिलिटी 10, दुसरं युनिट कन्झ्युम केल्यावर किती झाली 18. या दोघातला डिफरन्स म्हणजेच काय झालं मार्जिनल युटिलिटी झाली. अंडरस्टूड. नाव when we consume third unit the total utility becomes 24. It means when we consume additional unit, that is third unit, our utility is 6. How it is? The difference between 18 and 24, here it is 6. When you consume fourth unit, the total utility becomes 28. So third unit total utility was 24. After consumption of fourth, it becomes 28. Means how much is increased or how much is added? 4 it is added. Then after fifth is consumed, then it becomes 30. So what is the difference between 30 and 20? That is 2. So fifth is additional unit. So utility derived from additional unit is 2. So total is 20. MU is 2. Marginal utility is 2. Then 6th unit consumed. Utility remains same. Means how much is added? 0 is added. When utility here it becomes 28, from 30 to 28, means 30 minus 28 minus 30 is equal to less 2, or it is negative figure. So whatever is next utility of next unit here, that difference we can find out from deducting that previous number. So here that is marginal utility. आता परत एकदा बघा कसं आहे. पहिलं युनिट आपण कन्झ्युम करतो तेव्हा दोनची युटिलिटी सारखीच असते, इथं मार्जिनल असतंच. त्याच्यामुळे पहिलंच हे काय असतं टोटल आणि पहिलंच काय असतं मार्जिनल. आता दुसरं युनिट आपण कन्झ्युम करतो तेव्हा टोटल युटिलिटी किती झाली त्याची 18. याचा अर्थ 10 पासून किती झाली 18. म्हणजे आपण इथं कसं केलं 18 मायनस 10 इज इक्वल टू 8. म्हणजे ॲडिशनल युनिट कुठलं आहे सेकंड पासून त्याला मार्जिनल युटिलिटी किती मिळाली 8, म्हणून किती झाली टोटल 18. थर्ड युनिट आपण कन्झ्युम करतो तेव्हा टोटल युटिलिटी होती 24. 24 मायनस 18 इज इक्वल टू 6. याचा अर्थ काय होतो सेकंडपासून थर्डपर्यंत जायला आपल्याला 1 युनिट लागला, त्या 1 युनिटची मार्जिनल युटिलिटी किती आहे 6. असे प्रत्येक ठिकाणी आपण करत गेलो की इथं आपल्याला टोटल युटिलिटीचा कॉलम मिळतो आणि इथं मार्जिनल युटिलिटीचा कॉलम मिळतो. मला वाटतं हे तुमच्या लक्षात आलं असेल. परत एकदा रिपीट करू. पहिलं आहे 10 टोटल युटिलिटी, इथं सुद्धा 10 आहे. दुसरं युनिट कन्झ्युम केल्यावर टोटल युटिलिटी 18 झाली, म्हणजे 10 पासून 18 झाली, म्हणजे कितीनी वाढली 8 वाढली. म्हणजे 8 हे काय झालं ॲडिशनल युनिटचे युटिलिटी झाले आणि 18 ही काय झाली टोटल युटिलिटी झाली. थर्ड युनिट कन्झ्युम केल्यानंतर युटिलिटी किती झाली 24. म्हणजे 2 कमोडिटी कन्झ्युम केल्यानंतर ॲडिशनल युनिट कन्झ्युम केल्यानंतर ती 18 पासून 24 झाली. म्हणजे 24 मायनस 18 म्हणजे किती झाले 6. म्हणजे 6 ही काय झाली थर्ड युनिटची मार्जिनल युटिलिटी झाली. अशा पद्धतीने आपण हे कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला हा टेबल मिळेल. आणि नंतर कसं होतं की ते 5 नंतर 5th युनिट कन्झ्युम केल्यावर 2 ही मार्जिनल युटिलिटी झाली. आता प्रत्येक वेळेस आपण सक्सेसिव्ह नेक्स्ट युनिटचे टोटल युटिलिटी आणि अगोदरच्या युनिटची टोटल युटिलिटी ह्यातला डिफरन्स आपण बघितला. म्हणजे 5th युनिट असेल तर ही 30, 4ची किती आहे 28, म्हणजे कितीने वाढली 2ने वाढली. 2 ही काय झाली मार्जिनल युटिलिटी. ही कशी काढली 5th युनिटची टोटल युटिलिटी आणि 4th युनिटची टोटल युटिलिटी ह्याचे काय केलं आपण सबस्ट्रॅक्शन. म्हणजे 30 मधून किती सबस्ट्रॅक्ट केले 28, म्हणजे आपल्याला किती मिळाले 2. त्या पद्धतीनंच इथं सुद्धा काय झालं टोटल युटिलिटी रिमेन सेम,
म्हणून हे 30 मायनस 30 किती आले 0. आणि इथं काय झालं की 28 मायनस 30 म्हणजे तिथे काय झालं ते मायनस झाले. नाही, या एक्झाम्पलवरनं फक्त आपल्याला फॉर्म्युले समजतील. आता बघा फॉर्म्युले काय आहेत. टोटल युटिलिटी, आता इथे TU हे टोटल युटिलिटीसाठी वापरले आहे आणि MU हा मार्जिनल युटिलिटीसाठी वापरलेला आहे. तर TU इज इक्वल टू समेशन MU, म्हणजे टोटल युटिलिटी ही काय आहे, मार्जिनल युटिलिटीची समेशन आहे, मार्जिनल युटिलिटीची ॲडिशन आहे. आता हे जर तुम्ही ॲडिशन करून बघितलं तर नक्की किती येणार 28. बघा 10 प्लस 8 18, 18 प्लस 6 24, 24 प्लस 4 28, 28 प्लस 2 30, 30 मायनस 0 30 and 30 minus 2 is equal to 28. So total utility is equal to summation MU. Total utility is equal to MU1 plus MU2 plus MU3 plus MUN. म्हणजे याचा अर्थ काय होतो बघा, टोटल युटिलिटी याचा अर्थ काय, या सगळ्या मार्जिनल युटिलिटीची ॲडिशन. आता आपल्या एक्झाम्पलमध्ये MUN किती झाला, MU1 किती झाला 10, MU2 किती झाला 8, MU3 किती झाला 6. मग त्याच्यानंतर त्याने MUN याचा अर्थ काय झाला 3 नंतर 4 नंतर 5 नंतर 6 असं जिथपर्यंत असेल तिथपर्यंत. मग आपल्या एक्झाम्पलमध्ये टोटल युटिलिटी किती आहे 28. मग 28 इज इक्वल टू किती होणार, MU1 म्हणजे काय 10, MU2 म्हणजे काय 8, MU3 म्हणजे काय 6, MU4 म्हणजे काय पुढचं. असं करत करत आपल्याकडे किती युनिट आहेत 7. म्हणजे 7 युनिटच्या मार्जिनल युटिलिटीची टोटल म्हणजेच काय टोटल युटिलिटी. तर TU is equal to addition of all these numbers which we have calculated as marginal utility. त्याच्यानंतर MUN is equal to TUN minus TU into bracket n minus 1. आता कुठला MUN याचा अर्थ काय होतो, 4th युनिट 5th युनिट 6th युनिट, म्हणजे जेवढे तुम्ही युनिट कन्झ्युम केलेले आहेत तेवढं. मग आता त्याच्यामध्ये MUN याचा अर्थ आपण इथं आपण असं घेऊ, समजा MU2 इज इक्वल टू टोटल युटिलिटी ऑफ N किती होणार, MU2 ची 18 मायनस TU ऑफ N मायनस 1, म्हणजे 2 मायनस 1 म्हणजे किती झाले 1. 1 ची युटिलिटी किती आहे 10, म्हणजे 18 मायनस 10 इज इक्वल टू किती झाले 8, असा अर्थ होतो त्याचा. इथं आता बघा MUN इज इक्वल टू TUN मायनस TUN मायनस 1, म्हणजे टोटल युटिलिटी ऑफ टोटल युनिट्स लेस टोटल युटिलिटी इंटू ब्रॅकेट N मायनस 1, म्हणजे जेवढे युनिट्स कन्झ्युम केले त्यातनं एक युनिट लेस करायचा आणि त्याची जी टोटल युटिलिटी असेल ती आहे. म्हणजे इथं आता या इक्वेशनमध्ये आपण कसं घालू शकू नंबर, TUN म्हणजे काय झाला, समजा सेकंडपर्यंत फक्त बघा, हे नका बघू पाठवा खालचं. सेकंड युनिटपर्यंत किती झालं आहे 18, टोटल युटिलिटी किती आहे 18. मग N मायनस 1 याचा अर्थ काय 2 मायनस 1, म्हणजे किती युनिट राहिले 1. 1 ची टोटल युटिलिटी किती आहे 10, म्हणजे 18 मायनस 10 म्हणजे किती आले ते 8 आले. तर हे त्याचं इक्वेशन आहे. त्याच्यानंतर म्हणजे ह्याचं आता डिस्क्रिप्शन इथं खाली लिहिले बघा, वेअर TU इज इक्वल टू टोटल युटिलिटी MU इज इक्वल टू मार्जिनल युटिलिटी, आणि MUN म्हणजे काय ह्याचं फक्त क्लॅरिफिकेशन त्यांनी खाली लिहिलेलं आहे. MUN is equal to marginal utility of N, TUN is equal to total utility of at nth level, and TUN minus 1 is equal to total utility at previous level. तर हे त्याचे फॉर्म्युले, ह्याच्यामध्ये हे महत्त्वाचं आहे 1 2 अगेन 3, हे पहिले 3 फॉर्म्युले महत्त्वाचे आहेत, खाली त्याचं फक्त डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. तर हे तुम्हाला लक्षात आलं असेल हे फॉर्म्युले काय आहेत. TU म्हणजे सगळ्या मार्जिनल युटिलिटीची समेशन, आणि म्हणजे ह्या समेशनचं त्याने इथं काय केलेलं आहे क्लॅरिफिकेशन दिलं आहे, किंवा या समेशनचं त्याने एक्सपान्शन केलेलं आहे, या इक्वेशनचं एक्सपान्शन केलं आहे. समेशन ऑफ MU म्हणजे काय, जेवढे तुम्ही युनिट कन्झ्युम केला त्या प्रत्येकाची मार्जिनल युटिलिटी त्याची ॲडिशन केली की काय मिळते तुम्हाला टोटल युटिलिटी मिळते. लक्षात येते.
तर आता इथं MUN इज इक्वल टू काय, TUN मायनस TUN मायनस 1. मग TUN म्हणजे काय, TUN याचा अर्थ टोटल युटिलिटी ॲट nth लेवल लेस टोटल युटिलिटी ऑफ प्रिव्हियस लेवल. मग कुठलंही एक्झाम्पल घ्या. तर समजा आपले इथे 7 युनिट झाले, म्हणजे TUN काय झाला, 7 झाला, 7 झाला. मग 7 झाला आणि TUN मायनस 1 म्हणजे काय झाला, 30 झाला. म्हणजे 28 मायनस 30 इज इक्वल टू किती आले, हे -2. म्हणजे ही मार्जिनल युटिलिटी काय झाली, निगेटिव्ह. परत एकदा एक्झाम्पल घेऊ. समजा आपण 4च युनिट कंझ्युम केले, तर टोटल युटिलिटी ॲट nth लेवल म्हणजे काय झालं, 28. पण टोटल युटिलिटी ऑफ प्रिव्हियस लेवल काय झाली, 24. 28 मायनस 24 किती झाले, 4. म्हणजे मार्जिनल युटिलिटी काय आली, 4. तर अशा पद्धतीमध्ये या समेशनमध्ये या टेबलमध्ये दिलेले नंबर तुम्ही टाकून बघा आणि ते कन्फर्म करा. हे आहे फॉर्म्युले. नाउ नेक्स्ट इज रिलेशनशिप बिटवीन टोटल युटिलिटी अँड मार्जिनल युटिलिटी. आता इथं बघा ह्या दोघांचं रिलेशन काय आहे. अगोदर टेबल आपण समजून घेऊ. आपण मगाशी पण आपण टेबलचं डिस्कशन केलेलं आहे, तेच आहे सगळं. आता इथं टोटल युटिलिटी काय झालेली आहे, इन्क्रीज झालेली आहे. पण ती इन्क्रीज होताना कशी झालेली आहे, ॲट डिमिनिशिंग रेट झालेली आहे. म्हणजे बघा जसं जसं सक्सेसिव्ह युनिट आपण कंझ्युम करत जातो तसं तसं हा इन्क्रीज होण्याचा किंवा मार्जिनल युटिलिटी वाढण्याचा जो ट्रेंड आहे तो किंवा जे नंबर आहे तो कमी कमी होत आहे. म्हणजे मार्जिनल युटिलिटी इन्क्रीजेस बट ॲट डिमिनिशिंग रेट. आता इथं 10चं 12 झालंय का, नाही. 12चं 14 झालंय का, नाही. म्हणजे मार्जिनल म्हणजे टोटल युटिलिटी इन्क्रीज होते. टोटल युटिलिटी इन्क्रीज होते आणि ते प्रत्येक वेळेस कितीने इन्क्रीज होते, म्हणजेच काय झालं, मार्जिनल युटिलिटी झाली. आता इथं 10 पहिलं युनिट कंझ्युम करताना 10 आहे, दुसरं युनिट कंझ्युम करताना 18 आहे. म्हणजे कितीने वाढली, 8ने वाढली. इथं कितीने वाढली, 6ने. इथं कितीने वाढली, 4ने. इथं कितीने, 2ने. इथं 0 आणि इथं -2. म्हणजे याचा अर्थ जेव्हा जेव्हा तुम्ही युनिट कंझ्युम करता तेव्हा तेव्हा ती टोटल युटिलिटी गोज ऑन इन्क्रीजिंग बट ॲट डिमिनिशिंग रेट. म्हणजे टोटल युटिलिटी वाढते पण त्याचा रेट काय असतो, तो उतरता असतो. उतरता क्रम असं म्हणतात त्याला. तर उतरत्या क्रमाने ती वाढते. म्हणजे वाढते पण चढत्या क्रमाने वाढत नाही. 10ची 12 होत नाही, 12ची 14 होत नाही, 14ची 16 होत नाही. उलट 10ची 8, 6, 4, 2 म्हणजे खालच्या डिसेंडिंग ऑर्डर असं आपण म्हणतो त्याला. डिसेंडिंग ऑर्डरने ती वाढते. आणि 6व्या युनिटला काय होतं की त्याची टोटल युटिलिटी पण 30 असते आणि मार्जिनल युटिलिटी 0 असते. त्याच्यामुळं टोटल युटिलिटी पुन्हा किती होते, 30च होते. आणि नंतर 7वं युनिट कंझ्युम करताना त्याची आपल्याला गरज नसते तरी आपण तो कंझ्युम करतो. सो इट क्रिएट डिसयुटिलिटी. म्हणजे जेव्हा निगेटिव्ह फिगर असते तेव्हा ती डिसयुटिलिटी असते. म्हणजे तुमचं वॉन्ट सॅटिस्फाय झाल्यानंतर सुद्धा तुम्ही परत कमोडिटी कंझ्युम करायला लागला तर ते टोटल युटिलिटी इन्क्रीज न होता डिक्रीज होते, तिथे निगेटिव्हिटी येते. मी तुम्हाला मँगोचं एक्झाम्पल दिलं होतं, तेच आपण पुढच्या लॉमध्ये बघायचं आहे. हे रिलेशनशिप तुम्हाला लक्षात आलं तर पुढचा लॉ तुम्हाला अगदी इझी वाटेल, अगदी इझी. आपण तेच एक्झाम्पल घेऊ मँगोचं. जेव्हा तुम्हाला हंगर सॅटिस्फाय करायला तुम्ही मँगो यूज करता तेव्हा कसं होतं की पहिल्यांदा टोटल युटिलिटी 10 असते, नंतर 18 होते, नंतर 24 होते. म्हणजे तुम्हाला 5th मँगोपर्यंत तुमचं हंगर सॅटिस्फाईड होतं. म्हणजे तुमची वॉन्ट सॅटिस्फाय होते. म्हणजे तुम्हाला भूक लागल्यानंतर तुम्ही आंबे खायला सुरुवात केल्यानंतर पहिल्या आंब्यापासून 5व्या आंब्यापर्यंत तुमची टोटल युटिलिटी ही इन्क्रीज होते. पण इन्क्रीज होताना डिमिनिशिंग रेटने इन्क्रीज होते आणि इथं तुमची वॉन्ट सॅटिस्फाय होते. 5व्या युनिटला वॉन्ट सॅटिस्फाय होते आणि 6व्या युनिटला ती 0 असते. तुमची युटिलिटी त्या मँगोची 0 असते. म्हणजे तुम्हाला खायला पाहिजे असं काही नाही. इथं तुमचं सॅटिस्फाय झालेलं असतं आणि इथं ठीक आहे, खाल्लं तरी थोड्याफार प्रमाणात चालतं. पण जेव्हा तुम्ही 7वा मँगोचं युनिट कंझ्युम करता तेव्हा ते नको असतं. खरं तर वॉन्ट सॅटिस्फाय झालेलं असते, तो ॲडिशनल युनिट होतो. इथं या स्टेजला तुमची वॉन्ट सॅटिस्फाय झालेली असते तरी पण तुम्ही आहे म्हणून खाता. खाल्ल्यावर काय होतं, ते डिसयुटिलिटी क्रिएट होते. म्हणजे गरज नसताना सुद्धा तुम्ही खाता आणि मे बी त्याचा इफेक्ट निगेटिव्ह होऊ शकतो. तर तिथं निगेटिव्ह फिगर तयार होते आणि ही निगेटिव्ह फिगर म्हणजेच MU हा एक्स ॲक्सिसला क्रॉस होतो. आता हे आपण हे सगळं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन बघायचं आहे. पहिला
पहिल्यांदा कसं केलं त्यांनी की TU इज इक्वल टू MU. म्हणजे आता TU आणि MU एका पॉईंटला स्टार्ट होतात. म्हणजे पहिला जो हा पॉईंट आहे तो हा पॉईंट झाला. त्याच्यानंतर टोटल युटिलिटीचे सगळे पॉईंट्स प्लॉट करून घेतलेत त्यांनी बघा. 18, 24, 28 इथं 18 झालं, 20 झालं, 24 झालं. असे सगळे पॉईंट काय केले प्लॉट करून घेतले त्यांनी. म्हणजे टोटल युटिलिटीचे सगळे पॉईंट्स तुम्ही ग्राफ पेपरवर जसं नेहमीप्रमाणे प्लॉट करतात तसे ते पॉईंट्स प्लॉट करायचे आहेत. त्याच्यानंतर मार्जिनल युटिलिटीचा पण ग्राफ काढायचा. मार्जिनल युटिलिटीचा ग्राफ काढताना 10, 8, 6, 4, 2, 0, -2 हे सगळे पॉईंट्स इथं असे प्लॉट होतात. हा ग्राफ कशाचा झाला? मार्जिनल युटिलिटीचा. हा ग्राफ कशाचा झाला? टोटल युटिलिटीचा. वाय ॲक्सिसवर काय दाखवलं त्याने? टोटल युटिलिटी आणि मार्जिनल युटिलिटी. एक्स ॲक्सिसवर काय दाखवलं त्याने? कमॉडिटीज, युनिट्स ऑफ कमॉडिटीज 1, 2, 3, 4, 5, 6 काय असतील ते. तसं तुम्ही हे ग्राफ हे शेड्यूलप्रमाणे काढून बघा. तर ह्या ग्राफ काढल्यानंतर तुम्हाला हा असाच ग्राफ येईल. म्हणजे हे शेड्यूल घ्यायचं. या शेड्यूलवर एक ग्राफ पेपर घ्यायचा, नाही घेतला तरी चालेल. प्लेन पेपरवर बरोबर ॲक्युरेट त्याचं मेजरमेंट घेऊन दोन्हीकडं तुम्ही इथं 1-1 सेंटीमीटरवर तुम्ही काढू शकता हे पॉईंट्स. आणि त्याच्यानंतर खाली सुद्धा 1-1 सेंटीमीटरवर घ्यायचं आणि ते पॉईंट्स प्लॉट करायचं. तुम्ही 10th स्टँडर्डमध्ये शिकलेले आहात. तर तसं ते पॉईंट्स प्लॉट करायचे आणि तुम्हाला या पद्धतीचा काय होईल हा ग्राफ मिळेल. तर ह्याच्यावरून कन्क्लुजन कसं निघते बघा. ॲट फर्स्ट टोटल युटिलिटी इज इक्वल टू मार्जिनल युटिलिटी. टोटल युटिलिटीचा ग्राफ हा वरच्या दिशेने जातोय. का? तर टोटल युटिलिटी प्रत्येक ठिकाणी वाढलेली आहे. बरोबर, वाढलेली आहे. आणि मार्जिनल युटिलिटीचा ग्राफ हा खालच्या दिशेने जातोय. आणि खालच्या दिशेने जातोय म्हणूनच का? तर त्याचे प्रत्येक वेळेस मार्जिनल युटिलिटी काय झालेली आहे? कमी झालेली आहे. So when TU graph goes on increasing or upward movement, MU graph is having that downward movement, as here that MU is decreasing at the consumption of every unit. Therefore, here this goes on downward, or it has downward slope, it has upward slope. हे सगळं कन्फ्युजन आपण नंतर म्हणजे समजून घ्यायचं आहे. तेच तर महत्वाचं आहे रिलेशनशिप. म्हणजे जेव्हा आपण TU आणि MU हे पहिल्या युनिटला एकसारखे असते, त्याच्यानंतर 18, 20 काय असतील त्या नंबर प्रमाणे हा अपवर्ड मुवमेंटचा ग्राफ आहे, हा डाऊनवर्ड मुवमेंटचा ग्राफ आहे. आणि इथं म्हणजे जेव्हा तुमची 0 होते, मार्जिनल युटिलिटी जेव्हा तुमची 0 होते, तेव्हा टोटल युटिलिटी 30 राहते. म्हणजे जेव्हा तुमचं हायेस्ट सॅटिस्फॅक्शन होतं, या पॉईंटला काय होतं? तुमचं हायेस्ट सॅटिस्फॅक्शन असतो, तो सॅटिस्फॅक्शनचा पीक पॉईंट असतो. तर त्या पॉईंटला आपण पॉईंट ऑफ सॅटिएटी असं म्हणतो. म्हणजे जेव्हा तुमची युटिलिटी 0, मार्जिनल युटिलिटी जेव्हा 0 असते, तेव्हा टोटल युटिलिटी हायेस्ट असते. म्हणून हा पॉईंट ऑफ सॅटिएटी आहे. पॉईंट ऑफ सॅटिएटी असा अर्थ की ज्या पॉईंटवर तुमचं हायेस्ट सॅटिस्फॅक्शन होतं, पीक पॉईंट असतो सॅटिस्फॅक्शनचा तो. आणि त्याच्यानंतर काय होतं? सॅटिस्फॅक्शन झाल्यानंतर सुद्धा जेव्हा युनिट कन्झ्युम केलं जातो तेव्हा टोटल युटिलिटी कमी होती. आता इथं बघा 30ची किती झालेली आहे? 28. म्हणजे हा ग्राफ थोडासा काय झाला आहे? खालच्या दिशेने जायला लागलेला आहे. आणि जेव्हा निगेटिव्ह होतं तेव्हा MU एंटर्स इन निगेटिव्ह रिजन. हा खालचा रिजन हा निगेटिव्ह रिजन आहे. When MU becomes negative, it enters into negative region and total utility, the graph, this curve of total utility goes down. म्हणजे जोपर्यंत तुमचं सॅटिस्फॅक्शन होते तोपर्यंत हा ग्राफ अपवर्ड मुवमेंटला जातो. तिथे पॉईंट ऑफ सॅटिस्फॅक्शन येतो आणि नंतर ॲडिशनल युनिट जे नेसेसरी नाही आहे ते कन्झम्पशन तुम्ही केलं तर ते डिसयुटिलिटी क्रिएट होतं. आणि जेव्हा डिसयुटिलिटी क्रिएट होती तेव्हा टोटल युटिलिटी हा परत एकदा डाऊनवर्ड स्लोपिंग त्याचं होतं आणि MU जो आहे तो निगेटिव्ह रिजनमध्ये एंटर करतो. असं ह्याचं रिलेशनशिप आहे. पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे. आणि तुम्ही हे सगळं रीड करा, पुन्हा पुन्हा ऐका, स्वतः प्रॅक्टिकल करा. हे जे टेबल आहे ते स्वतः तुम्ही ड्रॉ करा नोटबुकमध्ये. हे ग्राफ पण स्वतः ड्रॉ करा आणि त्याच्यावरून जे हे मी कन्क्लुजन सांगितलेलं आहे ते तुम्ही सगळं लिहून काढायचं. आणि लिहून काढताना थोडासा टेक्स्टबुकचा सपोर्ट घेतला तरी चालेल. तर अशा पद्धतीने आजचं असाइनमेंट काय आहे? रोज मी असाइनमेंट देते, रोज फोटो टाकायला सांगते, पण तुमच्याकडून अजूनही काही रिस्पॉन्स येत नाही आहे.
केलं तर तुमचं चांगलं होईल, नाही केलं तर प्रॅक्टिस राहणार नाही, मग पुढं सगळं ते कव्हर करायला डिफिकल्ट जातं. So today I hope that you will do this assignment. It is very interesting. Now your interesting part is now started, and now there is only logic thinking, and this economics is developing your logic sense. So you have to think it again and again with a particular steps, and then only you can understand the subject or graph or schedule. Thus today you draw this schedule, you draw this graph in your notebook, and you just listen this lecture carefully, and you just write down what are your conclusions and what is the relationship between TU and MU. That is today's assignment. Tomorrow I will wait for your answer, or day after tomorrow, or Monday, till Monday. Let you just take the time till Monday. Here you do all this, and Monday you just show me by sending your photographs on WhatsApp or on Google Classroom. Thank you very much.